सोल्युशन मध्ये स्वागत आहे। आपण जी मॅथ्स 1 ची सिरीज चालू केली होती त्यामधील चॅप्टर सायमल्टेनियस इक्वेशन यातील प्रॉब्लेम सेट नंबर 1.4 आणि त्याच्यामध्ये असलेली शाब्दिक म्हणजे स्टेटमेंट सम आज आपण बघणार आहोत। तर मी इथे 1.4 मधील स्टेटमेंट सम लिहून दिलेले आहे आणि ते मी एक सोडवून दाखवणार आहे तुम्हाला। तर बघा, 2 numbers differ by 3 स्टेटमेंट सम मध्ये ना पहिल्यांदा वाचायला शिका। ही जी सम दिलेली असतात ती तुम्ही काय करायचं पहिलं वाचायला शिका। काय सांगितलंय 2 number differ by 3 म्हणजे काय करावं लागणार आपल्याला 2 नंबर घ्यायचे तिथे। मग ते कोणते घ्यायचे तर आपण x आणि y हे व्हेरिएबल ते वापरायचे असतात। लेट्स आता आपण चालू करूया सोल्युशन मध्ये। लेट्स ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर असे आपण घ्यायचे। कारण काय पुढे बघा, द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड द ट्वाइस द स्मॉलर नंबर इज 50, फाइंड द नंबर। हे टोटल असं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असतं। तर आपल्याला ग्रेटर नंबर पहिल्यांदा घ्यायचा आहे। ग्रेटर नंबर bx आपण काय घेतलेला आहे, ग्रेटर नंबर काय घेतलेला आहे x घेतलेला आहे आणि स्मॉलर नंबर by। आता पहिली कंडिशन काय आहे स्टेटमेंट मध्ये 2 नंबर डिफर बाय 3, 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजेच काय अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन। लक्षात घ्या इथे 2 कंडिशन असतात, 2 इक्वेशन बनवायचे। फर्स्ट कंडिशन काय सांगते की 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजेच काय तर 2 नंबर मधला डिफरन्स कितीचा आहे 3 चा आहे। या सेंटेन्स वरून आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे 2 नंबर डिफर बाय 3। मग कसं बनणार तर 2 नंबर डिफर बाय 3 म्हटलं की आपण काय करायचं x - y = 3 इक्वेशन नंबर 1। 2 नंबर म्हणजे कोणते ग्रेटर नंबर x स्मॉलर नंबर y यांच्यामधला डिफरन्स म्हणजे मायनस म्हणजे फरक इक्वल टू किती आहे 3। हे झालं फर्स्ट इक्वेशन। सेकंड कंडिशन काय सांगते बघूया आता आपल्याला अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन। आता ही कंडिशन काय सांगते बघा, द सम ऑफ द ग्रेटर नंबर, सम ऑफ द ग्रेटर नंबर, सम म्हणजे काय ऍडिशन, ऍडिशन म्हणजे प्लस करा। मग सम ऑफ द ग्रेटर नंबर बघा लक्षात समजून घ्यायचं, सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड द ट्वाइस द स्मॉलर नंबर। म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर। स्मॉलर नंबरचा ट्वाइस म्हणजेच काय ट्वाइस, ट्वाइस म्हणजे 2 इंटू स्मॉलर नंबर। स्मॉलर नंबर काय y म्हणजेच काय ना 2y। मग आता इक्वेशन कसं बनेल तर सम ऑफ द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर कोणता आहे x अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस म्हणजे स्मॉलर नंबर आहे y त्याला 2 ने मल्टिपल करायचं म्हणजे त्याचं झालं ट्वाइस म्हणजे डबल। ट्वाइस ला करा डबल म्हणून ट्वाइस द स्मॉलर नंबर यांची सम म्हणजे इक्वेशन कसं बनतं x प्लस 2y इक्वल टू इज 15 म्हणजे किती आहे 15 आहे। हे झालं सेकंड इक्वेशन, हे झालं फर्स्ट इक्वेशन। अशा प्रकारे आपण ह्या सेंटेन्स वरून 2 इक्वेशन बनवलेले आहेत। आता आपण नेहमीप्रमाणे काय करणार सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपण काय करणार की ही जी 2 इक्वेशन ह्याच्यामध्ये निरीक्षण करणार की बाबा याच्यामध्ये प्लस इक्वल व्हेरिएबल कोणता आहे का x - y x + 2y इक्वल व्हेरिएबल जे आपल्याला कोणता मिळतो x मिळतो। आता इथे x इक्वल आहे आणि त्यांचं साइन, आता व्हेरिएबल बघितल्यानंतर आपण काय करणार साइन चेक करणार। तर या दोघांचं साइन काय x चा प्लस आहे y चा प्लस आहे। मग आपल्याला काय करायचं आहे ते जर साइन इक्वल असेल सेम साइन असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन
सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. आता आपण काय करतोय, इक्वेशन 1 and 2 सबट्रॅक्ट का करतोय, तर याचे व्हेरिएबल आहेत. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये x आणि x हे इक्वल आहेत. पुन्हा ते आपल्याला इक्वल साइन मध्ये मिळतात. म्हणजे याचं पण साइन प्लस आहे, याचं पण साइन काय प्लस आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय, सबट्रॅक्टिंग करतोय. मग आपण हे लिहून घेऊया. x मायनस y इक्वल टू 3 मायनस सबट्रॅक्शन म्हणजे मायनस x प्लस 2y 2y इक्वल टू 15. आता सबट्रॅक्टिंग करताना काय होतं, साइन काय होतात बदलतात. म्हणून हा जो प्लस आहे इथे x चं साइन मायनस 2y चं साइन मायनस आणि या 15 चं पण साइन काय आलं मायनस आलेलं. लक्षात घ्या. आता इथे काय होणार, इलिमिनेटिंग म्हणजेच x प्लस xy कट. इथे मायनस y आहे, इथे पण मायनस 2 आहे. म्हणजे मायनस मायनस काय होतं प्लस, नंबरचा प्लस म्हणजे 2 आणि इथे 1 3 साइन 3y इक्वल. इथे काय होणार, 3 प्लस आहे 15 मायनस आहे, प्लस मायनस मायनस, ग्रेटर नंबर मधून स्मॉल नंबर लेस केला, 15 मधून 3 गेले राहिले 12. म्हणजे आणि ग्रेटर नंबरचं साइन 12. दोन्ही साइडला साइन मायनस मायनस आहे, मग ते साइन पण कट होईल. मग आता इथे बघा 3 इथे काय मल्टिपल आहेत तर ते इकडे जाऊन डिवाइड झाले आणि हे साइन मायनस हे मायनस. y इक्वल टू 3 च्या टेबल मध्ये 12 येतात. 3 1 जा 3 3 4 जा 12. y इक्वल टू 4. आता आपल्याला इथे हा जो y आपण इथे काय केलं, स्मॉलर नंबर इज y, हा किती आहे आता 4 मिळाला. आता काय करावं लागेल आपल्याला, ग्रेटर नंबर फाइंड आउट करायचा आहे. लक्षात. मग ग्रेटर नंबर साठी आपण काय करणार, y इक्वल टू 4 ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. पुट इन इक्वेशन 1, पुट y इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 x मायनस y इक्वल टू 3 लिहून घेतलं. x मायनस y इक्वल टू 3. इथे काय करणार, y ची व्हॅल्यू काय 4, x मायनस 4 इक्वल टू 3. आता हे जे 4 आहे ते 4 तिकडे गेले, x इक्वल टू 3. मग इथे मायनस होते, इक्वल टू च्या लेफ्ट, हे बघा ही इक्वल टू हिची लेफ्ट साइड आणि ही राइट साइड. लक्षात घ्या, आपण हे लेफ्ट चे राइट ला गेल्यानंतर काय आले, साइन बदललं. मग x इक्वल टू किती आले 7. मग आपल्याला स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या. मग ग्रेटर नंबर x इक्वल टू सोल्युशन देयरफॉर ग्रेटर नंबर बरोबर x इक्वल टू 7, स्मॉलर नंबर y इक्वल टू 4. हे आपलं काय झालं सोल्युशन झालं. अशा प्रकारे एक छोटं सम होतं, ते आधी तुम्हाला मी सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. पुन्हा पुन्हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घ्या, चेक करा, वहीत लिहून घ्या. परत परत कसे सेंटेन्स बनवले बघा. जिथे फुल स्टॉप राहते इथे एक सेंटेन्स बनवलेलं आपलं इक्वेशन पहिलं, तिथून पुढे हे दुसरं. शांतपणे वाचून समजून घेऊन हे करायचं आहे, तरच समजलं, नाही तर कन्फ्युजन वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.